काय पुण्यामध्ये विरोधक आहे, बाकी विरोधक नाही आहेत. भाऊ, सुनील तटकरे पत्रकार परिषदेत असं म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही, राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीएमध्ये राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही. कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, म्हणजे ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणतात. अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा. आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा का करायची. दादा सातत्याने दिल्लीला का जातात, म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील. त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल. म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे. भाऊ, राज ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात. राज ठाकरे असं म्हणतात तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही गुजरातसाठी वरिष्ठांच्या आदेशानं काम करता. भाजपमधल्या मराठी माणसांनी जरा विचार करायला हवा मराठीचा, मुख्यमंत्र्यांनी तो करायला हवा महाराष्ट्राचा विचार. मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, काल मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे. राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात. त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे 8 नगरसेवक होते, ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं. आता ठीक आहे, त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत, पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे. ही नगरसेवक चोरी त्यांची आहे. नाही, शिवाजीनगर मतदारसंघ जो आहे ना, हा भारतीय जनता पक्षाला सातत्याने साथ देतो आहे आणि असा माझा समज आहे की इथे सभा घेतली तर ती शुभ ठरते आणि म्हणून इथे सभा घेतली. असं या ठिकाणी असं आहे की आता काही लोकांच्या पोटात ते दुखतं, त्यामुळे ते आयोगाकडे गेले. आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू. जो मूळ हप्ता आहे तो हप्ता आपण देतोच आहोत, तो गेलाही आहे. फक्त आपण प्रत्येक सणाला, म्हणजे हे पहिल्यांदा निवडणुका म्हणून करत नाही, मोठ्या सणांना आपण आगाऊ हप्ता देतो. आगाऊ देऊ नका म्हटलं तर ठीक आहे, आम्ही 16 तारखेनंतर देऊ. एकनाथ शिंदेवर ठाण्यातल्या जमिनी देण्याबाबत सुद्धा राज ठाकरेंनी आरोप केले. काल एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या जमिनी व्यापाऱ्यांना देण्यासाठी काढल्यात किंवा असा आरोप सुद्धा राज ठाकरेंनी काल केला होता. असं आहे की आता आरोप त्यांनी इतके केले की आता 15 तारखेनंतर त्यांच्याकडनं यादी मागवून घेतो, कारण आता माझ्या लक्षात नाही आहे. इतके आरोप त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे ते यादी मागवून घेतो आणि मग त्या यादीप्रमाणे त्याच्यावर उत्तर देतो. चला, धन्यवाद. पुण्यातून मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. ठाकरेंनी हिंदी सक्ती आणली हे मी पुराव्यानिशी सांगितलं असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय.